माऊली काय? आज शाळा किती वाजता सुटली? 1 वाजता. मग आता अभ्यास जो सांगितला तो अभ्यास कोणी करायचा? मी. उद्या मी सुट्टी राहणार. हा उद्या तर सुट्टीचे बाबा. काय ग? हे बघा मामा, मकाचे साल्टे एवढे निघले. किती कंस होते? 4 होते. मग भाजू राहिले का आता? हा. अरे वा चल, मला बी खायचं. तुला खायचं का कणस? हा माऊली, कणीस नाही खायचं? नको खाऊ, आम्ही खातो बाबा. वा वा वा. तर बघा मित्रांनो, एवढे भारी कणस आहे. किती रुपयाचे आणले ते? 40 रुपयाचे. किती? 6. 40 रुपयाचे 6 कंस आणले होते बघा. तर आता आम्ही एवढे पण कंस भाजणार आहे गॅसवर. निकिता तुला आवडतं का कणीस? हा आवडतं ना. शीतल तू खाणार आहे? मला आवडतं. मस्त मीठ लिंबू लावून. म्हणजे या दोघी तर खाणारच आहे कणीस. मी पण खाणार आहे. माऊली नाही म्हणतो, पण माऊलीला सुद्धा खूप आवडते, मला माहिती आहे की नाही. त्या दिवशी असं उंदरासारखं कुरतडून कुरतडून खाल्लं एक कणीस, आहे की नाही माऊली. तर चला आता कसे भाजते कंस आपण बघू. हळू हळू हळू. मक्याच्या कणसामधून निघाले केस. त्याला लय केस राहतात मकाच्या कणसाला. तिन्ही शेगड्यांवर 3 कंस आता ठेवणार आहे. हे बघा, तडातड आवाज यायला लागला बघा. हे बघा, 3 कंस ठेवले. अगदी 5 मिनिटाच्या आत मस्त भाजून होतील हे कंस. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे मीठ, मिरची आणि काय टाकायचं? लिंबू पिळायचे मस्त. त्याला लिंबू लावून घ्यायचं. आणि हे सोमेश्वरला आपण खायला गेलो होतो त्यावेळेस किती रुपयाला होतं? 15 रुपयाला 1. 15 रुपयाला 1 होतं. आणि आपल्या इकडे 5 रुपयाला 1. आता जरा थोडस महाग भेटतं. पावसाळ्यात खायची इच्छा होती ना. हे बघा किती तडतड 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 आवाज येऊ राहिला, सुरसुरी सारखा आहे ना. काय दाखवतो? आता माऊली काय करतो हे बघा. उशी खाली ठेवली आणि उड्या मारतोय. सगळ्या घरात पसारा पसारा करून ठेवीत राहतो दिवसभर. काय कुठं तर काय कुठं. ये बघा, ये बघा, असं दिवसभर घर आवरीतच राहावं लागतं त्याच्या मम्मीला. नको ना. माऊली कुठे? ये बाई, इथं माऊली. अरे बापरे, उशी खाली बसला काय? चाल रे मकाचं कणीस खायला. चल चल चल, व्यवस्थित ठेव. उठ ना दादा, उठ. सगळे आधी भाजून घेते, मग मीठ आणि लिंबू लाव शेवट. होईल ना 2 मिनिटात. वा दे इकडे. अरे तू हात कापून घेशील. दे ग चाकू दे. माऊली कापणार आहे लिंबू. दर हळूहळू कापा. बोट कापून नको घेऊ बर का. ना काप. तर मित्रांनो, कंस भाजून झाले. मीठ पण घेतलंय सोबतीला. इकडं माऊलीने कापलंय लिंबू. तर आता आपण हे लिंबू या कंसांना आपण मस्त चोळून घेणार आहे. इकडं या कंसाला लावलंय मीठ. हे बघा, लिंबू पण या कंसाला चोळलंय. आता खरी खाण्याची मजा आहे बघा. हे आपल्याला भेटलंय कणीस. लिंबू काळं झालं एकदम. माऊलीला जास्त मीठ नाही आवडत, थोडस मीठ देते लावून. त्या दिवशी म्हणतो खारट झालं. देऊ मला लिंबू लाव. मला मीठ जास्त लावा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.